दररोज येणारे काही सण आहेत, वार आहेत, व्रत आहेत, वैकल्य आहेत, कुलधर्म आहे, कुलाचार आहे, देवी आहे, नवरात्र आहे, खंडोबा आहे, 16 संस्कार आहे, भरगतचा उपक्रम आहे. मला वाटतं सर्वात मोठा विषय मराठी अस्मितेचा आहे. आणि ह्या अस्मितेमध्ये जर आपण सगळ्या भगिनींनी भाग घेतला, अगदी स्वयंपाक कसा करावा इथपासून. हल्ली नवी पिढी स्वयंपाक करण्याला फार कंटाळा करते असं म्हणूया. बाहेरून आणून वेळ पास करायची, बाहेरून अन्न आणायचं. हल्ली मोठ्या महानगरांमध्ये काय, पण आता ते लोण आता ग्रामीण भागात सुद्धा आलंय. त्यात शहरच मागे आहे असं नाही, हे सर्वत्र लोण आलेलं आहे. पण हा पाकशास्त्राचा अपमान आहे. म्हणून पाकशास्त्राच्या बाबत बोलायचं झालं तर भगिनींच्या मसाल्याच्या डब्यात डझनभर औषधं आहेत. ती एवढी औषधं आरोग्याला पोषक आहे की ज्याचं नाव नाही. त्यात पहिलं हळद आहे. पूर्वी कुठली जखम झाली की पटकन हळद त्या जखमेवर लावली की जखम लवकरात लवकर बरी व्हायची. आजही बरी होते. साधं कुणाला लग्न लावायचं असेल, हळद लागल्याशिवाय लग्न होत नाही. अथत इति एवढे गुण, सर्दी, खोकला, ताप, थंडी घालवण्याचं काम हळद करते. आपण कंटाळा करतो त्या हळदीकडे बघण्याचा. नव्या पिढीला ते परत समजावून सांगावं लागणार आहे की तेजपानाचा उपयोग काय आहे, काळी मिरी काय काम करतात. ज्यांच्या प्लेटलेट हिमोग्लोबिन कमी झाले त्यासाठी 1 ग्रॅम जिरं विड्याच्या पानात चावून खाल्लं, डॉक्टरकडे जाण्याची आवश्यकता नाही. एवढं सामर्थ्य जिऱ्यामध्ये आहे. या प्रत्येक बाबतीवर खरं तर खूप प्रबंध तयार होते. त्यावर खरं तर आमच्या देशातल्या भगिनींनी या पाकशास्त्राच्या मसाल्याच्या डाब्यावर PhD करावी. अजून कोणी केली नाही. का केली नाही माहीत नाही. खरं तर त्यावर करावी आणि त्यामध्ये नव्या पिढीला एक दिशा दाखवावी. स्वयंपाक पाकशास्त्र समजून सांगावं. जुन्या भगिनी अजूनही ते शास्त्र पाळतात. स्वयंपाक करताना पावित्र्य, स्वास्थ्य, कुठली कटकट, भांडण, राग, द्वेष बाजूला ठेवून स्वयंपाक करतात. कारण ती अन्नपूर्णा आहे, ती लक्ष्मी आहे. चपला घालून मोबाईल किंवा TV समोर बसून स्वयंपाक करणं हा उपमर्द आहे. म्हणून त्या दृष्टीनं या गोष्टी कुठल्याही घरात या वर्ज्य असाव्यात. अन्नपूर्णा ही मोठी लक्ष्मी आहे आणि तिचा अपमान होईल असं आपण करू नये किंवा पाकशास्त्रात ती दखल आपण घेणं जरुरीचं आहे. म्हणून या साऱ्या बाबी मराठी अस्मितेतून शिकवल्या जातात. पूर्वी आमच्या ग्रामीण महाराष्ट्रात आणि भारतामध्ये किंवा मुंबईसह उपनगरांमध्ये पाकशास्त्रावर जुन्या भगिनींचं विशेष लक्ष आणि असं एक दरारा असायचा की त्या मुलींना उचित वयात पुरणाच्या पोळ्या करता आल्या पाहिजे. खानदेशमध्ये आजही मांडे पाकशास्त्रातली अत्यंत कुशलतेची कला, त्याला मांडे म्हणतात. आजही काही भगिनी खानदेशमध्ये करतायत. म्हणून पुन्हा ही कला कार्यान्वित व्हावी. नव्या पिढ्यांना आवड, हौस निर्माण व्हावी. हॉटेलचं अन्न चुकून घरात आणू नये. तिथे काय काय केलं जातं ते न सांगितलेलं बरं. ती तेलं अनेक वेळा परत परत तळली जातात आणि अनेक वेळा तळलेलं तेल जर पोटात गेलं तर दवाखाना सुरू होतो. म्हणून बिना तेलाचा किंवा कमी तेल वापरून जर आपण पाकशास्त्रात भाग घेतला, आयुष्यात तुम्हाला डॉक्टरांकडे जायची वेळ येणार नाही. तेल महाग होतंय पण तरी खाण्याचे चोचले थांबत नाही. म्हणून या साऱ्या बाबी आपल्या पाकशास्त्राशी, रोजच्या आरोग्याशी खूप निगडीत आहेत. खरं तर सर्व आरोग्य अभियान महिलांकडे ऋषीमुनींनी दिलेलं आहे.
घरात जर चांगला स्वयंपाक मन लावून केला, घरातलं कोणी आजारीच पडणार नाही, डॉक्टरकडे जायचंच काम नाही. म्हणून हे बाहेरचं अन्न शक्यतो टाळण्याचा प्रयत्न आपण अपरिहार कारणास्तव भाग वेगळा असेल, परंतु आपण घरी असाल त्यावेळी बाहेरचं अन्न घरात आणू नये असा मराठी अस्मितेचा बाणा आहे. म्हणून या मराठी अस्मितेत खूप काही भरलेलं आहे. आपण काही वर्षापूर्वी या ग्रंथाचं पुनरुज्जीवन केलेलं होतं. त्याचं पुन्हा पुन्हा वेळोवेळी पुनरुज्जीवन होणं आवश्यक आहे. नव्या पिढ्यांना त्याची आवड निर्माण होणं आवश्यक आहे. जुन्या पिढ्यांनी नव्या पिढ्यांना याचं प्रशिक्षण देणं आवश्यक आहे. एक जुनी घटना सांगतो. 72-73 सालची दिंडोरीला तत्कालीन आगंतुक, तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री परमपूज्य दादांची भेट घेण्यासाठी आले. आगंतुक त्यांचे मित्र आमचे माजलगावचे सुंदरराव सोळंके ते घेऊन आले. शंकरराव चव्हाण त्यावेळी महाराष्ट्राला मुख्यमंत्री असताना नाशिकला ते उतरले आणि सुंदरराव सोळंकेंनी स्वतःच्या फ्लॅटमध्ये सगळा लवाजमा नाशिकलाच ठेवला आणि ते आणि मुख्यमंत्री आणि ड्रायव्हर आणि एक बॉडीगार्ड असे 4 जण पोलिसला नाकारलं, सगळ्यांना नाकारलं, तडक दिंडोरीला आले. दुपारचे साधारण 12 वाजलेले होते. त्यावेळी शंकरराव म्हणे, मी सकाळपासून पोटात काहीच नाही, मला खूप भूक लागलेली आहे. त्यावेळी आमच्या आजींनी 3 दगडाची चूल करून अगदी तातडीनं तव्यावरचं ते पिठलं आणि ज्वारीच्या भाकरी त्यांना आवडायच्यात शंकररावांना. एक 10 ते 15 मिनिटात चुलीवर पिठलं भाकरी खाऊ घातली. त्यांनी डोक्यावर हात ठेवले, असा स्वयंपाक मी आयुष्यात कधी खाल्लाच नाही म्हणे. ही जुनी गोष्ट आपणाला का सांगितली की अजूनही आमच्या काही जुन्या माता भगिनी आहेत, त्यांच्या हाताला अशी चव आहे की तिथे कुठलेही शेफ किंवा कुठले सुगरण असणाऱ्या अनेक व्यक्ती त्या मागे पडतील. म्हणून त्या दृष्टीनं पाकशास्त्राबद्दल विशेष आवड निर्माण होणं आवश्यक आहे. तर त्या दृष्टीनं आपण पाकशास्त्राबद्दल फार संवेदनशील असणं महत्त्वाचं आहे. त्यात कुठलंही आळस किंवा कंटाळा हा प्रकार नसावा, हे सांगण्याचं प्रयोजन.